असं म्हणतात की सिगारेट किंवा दारूच्या व्यसनाने जेवढे लोक मरत नाहीत जगात आज, त्याच्यापेक्षा जास्त लोक साखरेच्या व्यसनाने मरतात. आणि असं प्रयोगांमध्ये म्हणजे हे झालं, सिद्ध झालं की कोकेनपेक्षा साखर जास्त ॲडिक्टिव्ह आहे. म्हणजे जे प्राण्यांवर प्रयोग केले तर असं लक्षात आलं की प्राण्यांना ते तिथे कोकेन दिलं आणि कोकेनचं ॲडिक्ट केलं आणि मग ते प्राणी कोकेनकडे जायला उंदीर त्या पिंजऱ्यात, तर त्यांना शॉक द्यायचे. तर शॉक दिला की त्यांनी जाणं बंद केलं कारण त्रास होतो म्हणून. नंतर त्यांना साखरेसाठी ॲडिक्ट केलं आणि पुन्हा शॉक द्यायला लागले, तर ते शॉक खाऊन जायचे. तसे जे लोक स्वीट फूड, माझा स्वीट टूथ आहे किंवा माझं स्वीटचं क्रेविंग आहे असं म्हणतात, हे तर साखरेचं म्हणून डायबिटीवाल्यांना तर मुळीच खाऊ नये, पण इतरांनी पण कमी करावं. तर हे आहाराचे 4 सल्ले आहेत. त्याच्यावर व्यायाम सांगितलं आहे की 4.5 किलोमीटर चाला, 45 मिनिटात चाललात फार चांगलं, पण जास्त वेळ लागला तरी हरकत नाही. 12-15 किलोमीटर सायकल चालवा, स्विमिंग करा किंवा सूर्यनमस्कार करायचं 45 ते करा. म्हणजे कुठलाही व्यायाम ज्याने तुमचं 250-300 कॅलरीज बर्न होतील. आणि जर तुम्ही रोज जेवत असाल तर रोज व्यायाम करा. म्हणजे ही झाली लाईफस्टाईल. आता ही कोणी करायची नाही सांगतो आम्ही, तर लहान मुलं जी आहेत 18 वर्षाखालची त्यांना याची गरज नाही. दुसरं म्हणजे गरोदर ज्या असतात स्त्रिया किंवा मुलाला अंगार पाडणाऱ्या महिला, त्यांनी करू नये जोपर्यंत मूल 9 महिन्याचं होत नाही. तिसरं टाईप 1 डायबिटीसचे लोक, कारण टाईप 1 डायबिटीसमध्ये इन्शुलिन तयारच होत नाही, त्याच्यामुळे या लाईफस्टाईलचा त्यांना उपयोग होत नाही. सुदैवाने हे लोक सगळ्या डायबिटीसमध्ये 3-4% असतात. टाईप 2 डायबिटीसचा नक्की फायदा होतो, पण त्यांना पण मी सांगत असतो मी वारंवार की प्रोटोकॉल फॉलो करा. मी नुसतं माझा कट्टाचं लेक्चर ऐकून लगेच उद्यापासून 2दा खायला सुरुवात केली, ग्लिमिप्राइड 3दा घेणार आणि 2दा जेवणार, तर ग्लिमिप्राइड खाल्ल्याने जेवले नाही तर साखर कमी होऊन हायपोग्लायसेमिया होईल, चक्कर येईल, रसात पडतील कुठेतरी. असं म्हणतात की सिगारेट किंवा दारूच्या व्यसनाने जेवढे लोक मरत नाहीत जगात आज, त्याच्यापेक्षा जास्त लोक साखरेच्या व्यसनाने मरतात. आणि असं प्रयोगांमध्ये म्हणजे हे झालं, सिद्ध झालं की कोकेनपेक्षा साखर जास्त ॲडिक्टिव्ह आहे. म्हणजे जे प्राण्यांवर प्रयोग केले तर असं लक्षात आलं की प्राण्यांना ते तिथे कोकेन दिलं आणि कोकेनचं ॲडिक्ट केलं आणि मग ते प्राणी कोकेनकडे जायला उंदीर त्या पिंजऱ्यात, तर त्यांना शॉक द्यायचे. तर शॉक दिला की त्यांनी जाणं बंद केलं कारण त्रास होतो म्हणून. नंतर त्यांना साखरेसाठी ॲडिक्ट केलं आणि पुन्हा शॉक द्यायला लागले, तर ते शॉक खाऊन जायचे. तसे जे लोक स्वीट फूड, माझा स्वीट टूथ आहे किंवा माझं स्वीटचं क्रेविंग आहे असं म्हणतात, हे तर साखरेचं म्हणून डायबिटीवाल्यांना तर मुळीच खाऊ नये, पण इतरांनी पण कमी करावं. तर हे आहाराचे 4 सल्ले आहेत. त्याच्यावर व्यायाम सांगितलं आहे की 4.5 किलोमीटर चाला, 45 मिनिटात चाललात फार चांगलं, पण जास्त वेळ लागला तरी हरकत नाही. 12-15 किलोमीटर सायकल चालवा, स्विमिंग करा किंवा सूर्यनमस्कार करायचं 45 ते करा. म्हणजे कुठलाही व्यायाम ज्याने तुमचं 250-300 कॅलरीज बर्न होतील. आणि जर तुम्ही रोज जेवत असाल तर रोज व्यायाम करा. म्हणजे ही झाली लाईफस्टाईल. आता ही कोणी करायची नाही सांगतो आम्ही, तर लहान मुलं जी आहेत 18 वर्षाखालची त्यांना याची गरज नाही. दुसरं म्हणजे गरोदर ज्या असतात स्त्रिया किंवा मुलाला अंगार पाडणाऱ्या महिला, त्यांनी करू नये जोपर्यंत मूल 9 महिन्याचं